शादी करके फंस गए यार, अच्छा था खासा कुवारा. ऐका ना, मी काय म्हणते, ऐकताय का? अगं लग्न झाल्यापासून ऐकतोच आहे की तुझं, अजून काय राहिलंय? बोलून तर तू देतच नाहीये, ऐकतोच आहे मी नुसता. बरं तो टाइमपास राहू दे तुमच्या साईडला. आज आहे की नाही, माझे आई बाबा येणार आहेत आपल्या घरी राहायला. मग काय मी नाचू? हा, नाचू का? लुंगी डान्स करू नाचू का? तसे तर तुम्ही रोजच नाचता, आज काही नवीन आहे त्यात. सांगते ते लक्ष देऊन ऐका. जावा बाजारात जाऊन मस्त पैकी पनीर घेऊन या त्यांना आणि गुलाबजाम. वा रे वा, तुझे आई बाप आले की पनीरची भाजी, गुलाबजाम. आणि मागच्या वर्षी माझी ताई आणि दाजी आले ते तेव्हा पिठलं भाकरी. वा 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 वा, त्यात लायकीची तुमची बहीण आली की नुसतं भांडण लावून जाती. तुझे आई बाप कुठं कमी आहेत ग? हा, तुझे कान भारतात आणि भांडणं लावतात आपल्यामध्ये. माझ्या आई बापाला काही बोलायचं नाही बरं का, आधीच सांगते तुम्हाला. माझ्या बापाच्या मनात आलं ना, राग आला ना, तुम्हाला दिलेला हुंडा परत घेईल सगळा तो. उगाच नादी नका लागू त्यांच्या. अगं मंद बुद्धीचे, आणि माझ्या ताईला जर राग आला तर ती घरामध्ये अर्धा हिस्सा आणि जमिनीमध्ये अर्धा हिस्सा घेईल. मग बस आपल्याला येईल लागल रस्त्यावर मग. हो का? काय सासरे बुवा आले का तुम्ही? या या. हो जावई बाप्पू. काय गाई, कशी आहेस? खूप खराब झालेली दिसतेस. हा, डोळे उघडून नीट बघ ना, का डोळे फुटलेत? हा, सासूबाईंचं 100 किलो वजन झालंय आणि तू म्हणते खराब झालेत. आई तू खराब झाली म्हणे. तुम्ही गप्प बसाव, तुम्हाला नाही कळणार मुलीचं आईचं प्रेम. हो ना? काय सासरे बुवा, कसं काय येणे केलं आज अचानक? काय सांगू जावई बाप्पू, रात्री मला स्वप्नात माझी पोरगी दिसली, म्हणून मग आज भेटायला चाललो डायरेक्ट. मग तुम्ही पण स्वप्नातच यायचं होतं ना तिच्या, डायरेक्ट कशाला आले? हा, जावई बाप्पू, तुमची अजून मजाक करायची सवय काय गेलेली दिसत नाहीये. हा, मजाक तर तुम्ही केली माझ्या बरोबर सासरे बुवा, तुमची पोरगी माझ्या गळ्यात बांधून. ए बायको, आईला घेऊन जा ना आतमध्ये किचन मध्ये, काम कर जरा, जेवायचं बघ त्यांच्या. जा आतमध्ये जाऊन मस्त मला शिव्या घाल, माझ्या खानदानाला शिव्या घाल, माझ्या बहिणीला शिव्या घाल, माझ्या आई बापाला शिव्या घाल, तुझ्या सासूचे कारनामे सांग. जा जा जा, चल गाई चल. अरे सागरे मेवणे, कुठं होता एवढ्या वेळेस? तू पण आलाय का? दिसत नाही का तुम्हाला? मग आलोय ना. डोळे फुटलेत का तुमचे? एवढ्या वेळ काय झोपलेला काय बाहेर? हा, घरात यायला काय झालं तुला? दाजी, त्या रिक्षाचे पैसे देत होतो, कळालं का? तुमच्या इथले रिक्षावाले खात होते ना डोकं माझं, म्हणून उशीर झाला. सागरराव, व्यवहार सगळे घरचे तुमच्या हातात दिसतात म्हणजे. हा, सासरे बुवा काय फक्त जेवायच्या कामाचे आहेत काय? हा, हो ते तर तुमच्या सारखेच आहेत ना. मग म्हणजे बडे बडे बात आणि बेचा पाडा नाही आता. ए मेवणे, सागरे, तू काय मला अनपड समजतो का? होय रे. हा, मग समजायचं काय त्यात? आहेच तुम्ही. हा अय मेवणे, चांगल्या चांगल्या लोकांना पाणी पाजले मी बरं का. बिस्लरीच्या पाण्याच्या बाटल्या विकता का काय तुम्ही मग? हा, चायले हे मेवणं माझं पुढचंच उरकतंय, सारखं पुढचंच बोलतोय जास्त. एकटा सापडू दे याला, दाखवतो दाजीची पावर याला. तुमची पावर काही समोर न चालत, माझ्या पुढे काय चालणार रे तुमची पावर? हा, फुसके दाजी. मित्रांनो, आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सुरवेज मराठी कार्टून.